पहिलं म्हणजे एक महत्त्वाचा प्रश्न की अनप्लगची आयडिया करायची असं का आलं? सहज आयडिया आली. म्हणजे काय असं ठरवून काही केलं नव्हतं. पण तोळा तोळा हे गाणं जे अमित राजने कंपोज केलं, गाणं ऐकल्याबरोबर असं वाटलं की इट इज सो क्लोजर टू अवर हार्ट. म्हणजे प्रत्येकाची रिॲक्शन हीच होती की खूप सुंदर कंपोज झालं आहे. आणि टिकटिक वाजल्यानंतर मला असं वाटतं की तोळा तोळा विल अगेन क्रिएट रेज. सो आय केम अप विथ दिस थॉट की वाय नॉट अनप्लग्ड. जर सई आणि तेजूने गायलं गाणं तर म्हणून मी त्यांना विचारलं की तुम्ही गाल का. सो दे वर मोर दॅन एक्सायटेड आणि फायनली दे डिड इट. आणि दोघींनी खूप छान गायलं आहे आणि शूट करायला पण मजा आली. म्हणजे बऱ्याच दिवसांनी मी फोटोग्राफी पण केली आणि आय रिअली एन्जॉयड वर्किंग म्युझिक व्हिडिओ पण बऱ्याच वर्षांनी शूट केला मी. नक्कीच. सई गाते हे आम्हाला फार म्हणजे सई नेहमी रिजेक्ट करते की ती चांगलं गात नाही आणि तेजस्विनीला मी पहिल्यांदा पाहिलं आहे. तर त्या दोघीं छान गातील ह्यावर किती विश्वास होता? त्या दोघींपेक्षा मला अमित राजवर विश्वास होता की अमित राज त्यांच्याकडनं चांगलं गाऊन घेईल. कारण हे गाणं अमित राजच्या पण खूप क्लोजर टू हिज हार्ट असं आहे. आणि जनरली मी आधी अमितला म्हटलं की तू जी चेक कर की त्या कशा गात आहेत. इफ दॅट इज रिअली वर्किंग देन विल गो हेड सो अमित राजने आधी चेक केलं, टेस्ट घेतली दोघींची. आणि अमितचा फोन आला मला की नाही दादा बहुत अच्छा गा रहे हो दोनों. सो दे सॅंग द सॉन्ग अँड नाव वी आर हियर. नक्कीच. ह्या गाण्यामध्ये सई आणि तेजस्विनी आहे पण स्वप्नीलला घेण्याची आयडिया का नाही आली? कारण स्वप्नीलवर गाणं पिक्चराईज झालं फिल्ममध्ये. आणि एकूण फिल्मचं कॅम्पेन बघितलं तर 2 हिरोईन आणि 1 हिरो. तर डेफिनेटली 2 हिरोईनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेलच सो आय थॉट की दिस विल बी अ व्हेरी गुड प्रमोशनल स्ट्रॅटेजी की ज्या हिरोईन्समध्ये फिल्ममध्ये प्रॉब्लेम आहे त्या दोघी मिळून एका हिरोसाठी गात आहेत. सो लेट्स गो हेड विथ दिस थॉट की 2 लड़कियां अपने हीरो के लिए गाना गा रही हैं. आणि हा खूप वुमन पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. सई आणि तेजस्विनीला जर गुण द्यायचे झाले तर किती द्या 10 पैकी? अच्छा 10 पैकी दोघींना गुण द्यायचे? नाही कसं आहे, हा प्रश्न मला विचारणं चुकीचं आहे. कारण दोनों अपने बच्चे हैं आणि दिस इज माय प्रॉडक्ट अँड दिस इज एव्हरीथिंग इज माइन सो आय एम द फादर ऑफ दिस एंटायर प्रॉडक्ट अँड द एंटायर युनिट. सो हा उजवा आहे आणि हा डावा आहे असं मी नाही करू शकत. तर मी असं मार्क वगैरे दिलं ना तर मला फटके पडतील. तर असं काही झालं का म्हणजे गाणं शूट झाल्यानंतर असं दोघींपैकी कोणी विचारलं का की कोणी छान गायलं? अरे राजा, मी आणि स्वप्नीलने तर पिक्चरच्या सुरुवातीपासून दोघींमध्ये आग लावायचा प्रयत्न केला की वी वॉन्टेड सम स्पाइस ऑन सेट. पण त्या दोघी इतक्या घट्ट मैत्रिणी आहेत त्या हल्ल्या नाहीत तर शेवटी असं झालं की गाणं पण शूट करताना मला असं वाटलं की कोणतरी मला म्हणेल माझे क्लोजअप जास्त घे वगैरे. तसंही काही झालं नाही. सो नाही यार, दे आर व्हेरी क्लोज फ्रेंड्स, क्या करू. नो स्पार्क. नक्कीच. थँक्यू सो मच. गाणं फार छान झालं आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू डार्लिंग, थँक्स अ लॉट.